ह्याच्यामध्ये ते गाणं टाक, कुठला रस्ता. चाललेलो आहोत अंघोळ करायला. साईड तो रेडा येतोय साईड. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिमगोत्सव सिरीजच्या या दुसऱ्या भागात. तर आज आमच्या गावात क्रिकेटच्या टुर्नामेंट आहेत. 2 गाव एक स्पर्धा अशी ही संकल्पना गेल्या 2 वर्षापासून चालत आहे आणि यावर्षीचं हे 3रं वर्ष. त्यानिमित्ताने सगळी तरुण मंडळी इथे गावी एकत्र जमतात आणि खूप मजा असते. छत्रपती संभाजी महाराज की जय. त्यांचा नाही पुढे आपल्या इकडे कॅप्टन बघा, 3 कॅप्टन आहेत. छत्रपती शासन योद्धा आणि स्वराज्य रक्षक तिन्ही संघांच्या कर्णधारांनी पुढे यायचंय. इथे लॉट सोडवले जातात. ज्या संघाची चिठ्ठी येईल ते थेट सेमीफायनल मध्ये जाईल आणि उरलेल्या 2 संघांचा सामना होईल. एक ओव्हरचा सामना असेल तो क्वार्टर फायनलचा. कॅप्टन सोम आहे आमचा. चिठ्ठी उचललेली आहे. फायनल सेमीफायनल स्वराज्य रक्षक सेमीफायनल मध्ये प्रवेश करतात. म्हणजे सामना होणार आहे योद्धा वर्सेस छत्रपती शासन. तर मंडळी इथे रोहित चिकन मॅरिनेट करतोय. दिवसभर खेळून झाल्यानंतर आमचा कालचा रखडलेला प्लॅन आम्ही आज करायला घेतला आहे, तो म्हणजे पोपटी. ऐनवेळी आम्हाला काय मडका शोधता आला नाही, त्यामुळे आम्ही पत्राच्या डब्यातच पोपटी लावायचं ठरवलं. पत्राच्या डब्यात सुद्धा पोपटी छान शिजते. हाताने तुझ्या असं तिकडे पाणी सुटले ते मिक्स कर ना एकदा, असं घुसळून कर ना. हा पाणी तळकी पडन रे. ह्याच्यामध्ये ते गाणं टाक, कुठला रस्ता कुठली वळण. तू टाक ना काय बॅटरी दाखव इथं. नाही दा ओय, माझा फोन तुझ्याकडे ना. हा तर फायनली आमची इथे पोपटी तयार झालेली आहे. दिवसभर थकल्यानंतर सगळेजण पोपटी खाऊन लगेच झोपायला निघून गेले. चाललेलो आहोत अंघोळ करायला. आम्ही फेसवॉश घेतलाय आणि टावेल घेतलाय. आहे काय किक मारत असला असेल तर. तर आज मित्रांनो गावात आमच्या पालखी येणार आहे आणि आम्ही सहजच विहिरीवर आंघोळीचा प्लॅन केला. साईडला आला साईड रेडा येतोय साईड.
साईड तो रेडा येतोय साईड मार पटकन चल. गणपती अप्पा. तर मंडळी ही जी काठी दिसते त्याला आम्ही ढालकाठी किंवा निशाणकाठी असे म्हणतो. गावात पालखीसोबत ही निशाणकाठी सुद्धा आणली जाते. खाली या तुम्ही. खाली या, खाली या. तर पालखी पाठोपाठ आमच्या गावी प्रत्येक घरी असे खेळ खेळले जातात. त्याची सुद्धा एक वेगळीच मजा असते. रात्री पालखी फिरायला खूप उशीर झाल्याने तेवढाच जागरणासाठी काय आम्हाला जाता आलं नाही, म्हणून काय जास्त शूट करता आलं नाही. व्हिडिओ मिळाली ती दाखवली तुम्हाला. तर सकाळी उठल्या उठल्या आम्ही आधी निघून गेलो महाड बाजारपेठेत पेढे घ्यायला, कारण आज विनायचा चहा पाण्याचा प्रोग्राम सुद्धा होता, म्हणून सकाळी सकाळी लवकरच जाऊन आलो आम्ही. चाललोय पेढे घ्यायला. लाल परी पेढे घेऊन येईपर्यंत पालखी होळीच्या माळावरती पोहोचली होती. मग आम्ही सुद्धा पेढे ठेवून पटापट होळीच्या माळावरती पोहोचलो, कारण शिमग्याची खरी मजा ही आता होती.
होळीच्या माळावरती पालखी आणि लेझिम वगैरे नाचून झाल्यानंतर पालखी ही दुसऱ्या गावाकडे सुपूर्द केली जाते. त्या गावाचे ग्रामस्थ हे गावाच्या सीमेवरती पालखी घ्यायला आलेले असतात. ही आता दुसऱ्या गावाकडे सुपूर्द केली जाते. दुसऱ्या गावाकडे पालखी सुपूर्द केल्यानंतर हा पालखी सोहळा संपन्न झालेला. हीच पालखी पुढे 2 गावं घेऊन आमच्याकडे सुद्धा येणार. त्याचा ब्लॉग मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन. तोपर्यंत नमस्कार. आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.